मित्रांनो, एकदम जबरदस्त गावाकडं असे सुंदर दृश्य पाहताना आपल्याला मजा येते. एवढे भारी आंबे आले त्या ठिकाणी मित्रांनो. ह्या आंब्याला सगळे गडची गडच येतं. असं मोह होतं यांना टच करण्याचा, तोडून घरी घेऊन जाण्याचा. पण हे आपले नाहीत, हे कोणत्या तरी शेतकऱ्याचे असतील. बीड जिल्ह्यातील आमचे आंबे आहेत. हे आंबे गावरान असल्यामुळं खूप जास्त मोठं झाड आहे आणि आंबे पण खूप जास्त लागलेले आहेत. त्याला पहाडं वगैरे पण आहेत भरपूर लागलेले. खालून उभं राहून तोडता येतील अशा पद्धतीनं या ठिकाणी आंबे लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याला खूप भारी वाटलं मित्रांनो, हे आंब्याचं झाड पाहून मन प्रसन्न झालं. अशा पद्धतीचे दृश्य पाहिल्याच्या नंतर मी तर खुशच होतो. मला वाटतं तुम्ही पण होत असाल नक्कीच, कारण की हे खूप कमी जणांच्या नशिबात आहे अशा पद्धतीचे गावातले आंबे पाहणं. आणि मोठे आमराई आहे मित्रांनो. मी एवढं जास्त फिरतो ना, त्यामध्ये मला खूप कमी अशा आमराई भेटतात ज्या की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. तर ही खूप मोठी आमराई आहे मित्रांनो. आणि आता गावाचं नाव वगैरे जर तुम्ही टाका म्हटलात तर तुम्हाला काय, ही काय पुरातन वास्तू नाही जिला तुम्हाला येऊन भेटायचं आहे. हे आहेत आंबे, आणि हे जेवढे जास्त लपून राहतील तेवढं चांगलं आहे. त्याला पलीकडे एक आंब्याचं झाड दिसतंय, त्याच्या खाली आंबे पडलेले आहेत भरपूर. पण ते पहाड आहेत का मग खराब झालेले आंबे आहेत हे आपल्याला चेक करायचे. पहाड असेल तर नक्कीच एक दोन आपण उचलायचा प्रयत्न करूयात. पण मित्रांनो, आपलं दुर्दैव हे खराब आंबे आहेत आणि खाली सगळा ढीग लागलेला आहे. इथंही आंबे खूप जास्त आपल्याला पाहायला मिळाले. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं सुंदर सुंदर आंब्याचं झाड आहे. मोठमोठाले आंबे लागलेले आहेत या ठिकाणी. वाव, खूप मोठे आंबे आपल्याला पाहायला मिळाले मित्रांनो.